नमस्कार. भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा फ्राईज. महाशिवरात्री येत आहे आणि छान असं वेगळं काहीतरी आपण आज करणार आहोत. महाशिवरात्रीसाठी आपण आज बनवणार आहोत साबुदाणा फ्राईज. म्हणजे आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही किंवा वेगळं काही अजून जरी आपल्याला साबुदाणा भिजवण्याची आठवण पडली तरी आपण ही रेसिपी बघून तुम्ही पटकन असं साबुदाणा फ्राईज आपण करू शकतो. चला तर मग सुरुवात करायची आहे आपल्याला. 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. मी भिजवलेला नाहीये, त्याला मी छान असं भाजून घेतलेला आहे आणि आता मी याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी पावडर बनवून घेणार आहे. हे बघा, मी छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून. आता आपण हे टाकून घेऊया. आता मी साबुदाण्याचा पण पावडर बनवून घेतलेली आहे. पूर्णपणे बारीक नाही झालेली, तुम्ही असं जाडसर बघू शकता, तुम्ही जाडसर आहे. आता आपल्याला त्यात एक वस्तू टाकून घ्यायची आहे. त्याच वाटीने मी 1 वाटीभर मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची घ्यायची आहे. 1-2 तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता, मी 2 घेतलेल्या आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हे बटाटे आपण चुरून घेतलेले आहेत. इथे बटाटा आपण चुरून घेतलेला आहे आणि आता मी अर्धा लिंबू पिळून घेते. थोडीशी साखर टाकूया आणि थोडी लाल मिरची पावडर. मिरची घातलेली आहे मी, त्या अंदाजानुसार मी अगदी थोडी लाल मिरची पावडर घालणार आहे. आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे आपल्याला टाकण्याची गरज नाही आहे. थोडेसे मी जाडसर शेंगदाणे आहेत, ते मी मिक्सरला फिरवून घेतले, ते थोडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने असे जाड शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. छान असं मळून घ्यायचं आहे. छान गोळा तयार व्हायला पाहिजे. छान असं एक गोळा तयार झालेला आहे. आता मी थोडं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला फ्राईज बनवायला घ्यायचे आहे. मिरची वाटल्यास तर तुम्ही ना मिक्सरमध्येच जेव्हा तुम्ही साबुदाणा दळून घ्यायचा ना, तेव्हा त्यावेळेलाच मिरची पण त्यात साबुदाण्यात टाकून दळून घ्यायची. त्यावेळेला छान अशी दळली जाते. माझी मिरची दळायची राहिली ती मी बारीक चिरून टाकलेली आहे. बाहेर निघते जरा. हे बघा, बटर पेपर मी ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला एक गोळा असा यात ठेवून घ्यायचा आहे. छान असं थापून घ्यायचं आहे ते. दुसरा पेपर आपल्याला वरून ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आणखीन करून दाखवते. साधा आपलं नुसत्या हाताने पण आपण या पद्धतीने आपण असं हे करू शकतो. अगदी सोप्या ह्या अशा हातानेच तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकता. मिरच्या फक्त तुम्ही मिक्सरमध्येच वाटून घ्या, कारण मी आता मिरच्या कापून टाकल्यात ना, सगळ्या मिरच्या मोकळ्या होत आहे, म्हणजे बाहेर येत आहे ते सारणामधनं. अगदी कमी वेळात होतं आणि पटकन होतात. छान असे हे क्रिस्पी आणि टेस्टी असे हे साबुदाणा फ्राईज आपले तयार होत आहे. आता आपण तळायला घेऊया. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं गेलेलं आहे. आता आपण टाकून घेऊया हे फ्राईज. फ्राईज आपले तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे हे फ्राईज तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता आपल्याला आपण हाताने जे बनवले ते टाकून घ्यायचे आहे. हे बघा, हे पण छान असे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया.
साहित्यात आणि आपण साबुदाणा न भिजवता आपण हे साबुदाणा फ्राईज बनवलेले आहेत। या महाशिवरात्रीला तुम्ही हे साबुदाणा फ्राईज नक्की बनवा। तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।